नमस्कार मंडळी. आज बघा कच्च्या केळ्याची मी भाजी केली आणि चवळीची भाजी. भाजीला मी तेल कांदा घातलेला आहे, जिरे मोहरी आलं लसूण पेस्ट, चवळी मी वापरली आणि छान झाली चवळीची भाजी. तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. तसेच मी हे केली, ताकाची कढी केली. 4-5 दिवसानंतर मी ताक हे करते, साठवते आणि मग त्यामध्ये दही लावून दही करते आणि मग ते ढवळते. मग त्याचं लोणी काढून मी ताकाची कढी केलेली आहे. आणि कच्ची केळी मी 4 आणले होते, तर ते मीठ आणि हळद घालून मी 2 शिट्ट्या दिलेल्या. तर 2च शिट्ट्या द्या. माझ्या थोडे जास्त झाल्या 1-2, त्यामुळे ते जास्त शिजून बाहेर आले. त्यामध्ये मी 1 मोठा कांदा, लाल तिखट, मिरची, कोथिंबीर, ओवा जरा सोडून घातलेलं आहे. जिरे पण घालू शकता तुम्ही. मीठ, हळद हे सर्व घालून मिक्स केलेलं आहे. सोडा वगैरे काही घातलेलं नाही. आणि 2-3 चमचे मी बेसन पीठ घातलं. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर ते पण तुम्ही ते घालू शकता बायबलसाठी. इतकी छान झालीत ना ते तुम्ही एकदा नक्की करा आणि माझी कशी वाटली कमेंट करा. आणि माझ्या रेसिपी बघत राहा. मला तुम्ही सपोर्ट केला म्हणून तुम्हाला मी थँक्यू बोलते. अशाच रेसिपीसाठी आपण परत भेटूया. हिंग, लसूण, हे सर्व ताकामध्ये मी 1 चमचा घातलेला आहे. बेसन पीठ घालून उकळले आणि थोडीशी साखर, मीठ घालायचं, धनिया सगळं घालून हे उकळायचं. कशी वाटली तुम्हाला ही कढी? खूप छान लागते भाताबरोबर.